नमस्कार, रमा क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चमकीपासून छोटंसं फूल कसं तयार करायचं हे पाहणार आहोत। कोर्समध्ये सविस्तर शिकवलेलं आहे। पुन्हा तुम्हाला मी इथे दाखवणार आहे। जितकं आपल्याला फूल करायचं आहे तेवढा आपण छोटासा गोल काढून घेतला आहे आणि मी इथे तंगूसचा वापर करत आहे। तंगूसने एक स्टिच द्यायचं आणि एक बॅक स्टिच सुद्धा द्यायचं आहे। आणि त्यानंतर आता इथे आपण चमकीचा वापर करूया। एक चमकी मी घेतली आहे आणि ती तंगूसमध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि बरोबर त्याच्या बाजूला कोपऱ्याला एकदम एक आपल्याला टाका द्यायचा आहे। घट्ट ते बसलं पाहिजे। त्यानंतर आपल्याला आणखीन एक टिकली घ्यायची आहे किंवा चमकी घ्यायची आहे आणि ती तंगूसमध्ये टाकायची आहे। आता ही टिकली अर्धी पहिल्या टिकलीवर असायला पाहिजे आणि अर्धी बाजूला असली पाहिजे असं ठेवायचं आहे। तर ही पहिली चमकी किंवा टिकली म्हणतो आपण आणि त्याच्यावरती दुसरी चमकी ठेवायची आहे, पण ती बरोबर अर्धी आली पाहिजे असं आपल्याला करायचं आहे आणि मग आपल्याला दुसरा टाका बरोबर बाजूला द्यायचा आहे। पुन्हा तिसरी आपण चमकी घेतली आहे, ती तंगूसमध्ये टाकायची आहे आणि ती सुद्धा अर्धी पहिल्या टिकलीवर येईल आणि अर्धी बाजूला येईल असं आपल्याला करायचं आहे आणि नंतर तिथे एक टाका द्यायचा आहे। तर आपण कोर्समध्ये ए ग्रुपच्या डिझाईन आहेत ना, त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे शिकवलेलं आहे। तेच आपल्याला इथे वापरायचं आहे, तीच टेक्निक वापरायची आहे आणि हे फूल आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। फक्त हे करताना जसं आपण गोल केलेला आहे ना, तसं तिरकं आपल्याला हळूहळू ती जी टिकली, ती जी चमकी आहे ना, ती फिरवायची आहे क्रॉसमध्ये आणि त्याच्यानंतर मग त्याला आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे। तर एक एक टाकायचे आहे। जेव्हा आपण एक टाकतो तेव्हा ती पहिल्या टिकलीवर जाते, पण आपल्याला तिला बाजूला करायचं आणि अर्धीच फक्त ती पहिल्या टिकलीवर येईल असं करायचं आहे आणि आपल्याला हा पूर्ण राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। तर ही टेक्निक कशी शिकवली हे तुम्हाला कोर्समध्ये सुद्धा कळेल। तुम्ही ए ग्रुपचे डिझाईन तुम्ही अगोदर कोर्समध्ये केलेले आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा चेक करा आणि त्यानंतर तुम्ही हे जे मी शिकवलेलं आहे ते पूर्ण करा। आता इथे आपण एक गोल्डन मनीसुद्धा लावू शकतो किंवा मोत्याचा मनीसुद्धा इथे आपण लावू शकतो। तर मी मोत्याचा मणी घेतलेला आहे आणि इथे एक टाका दिलेला आहे। एक टाका दिल्याच्यानंतर आपण इथे सिंगल नॉट जो मी तुम्हाला शिकवलेला आहे तो द्यायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट इथे आणखीन एक टाका देऊ शकता, म्हणजे हा जो मणी आहे ना तो हलणार नाही, घट्ट बसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे सिंगल नॉट द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपली ही चमकीची जो फ्लॉवर आहे तो तयार होतो आहे। मोठा करायचा असेल तर मोठा गोल करायचा आहे आणि त्याला असं आतमध्ये आणखीन एक चमकीचा राऊंड घ्यायचा, आणखीन एक चमकीचा राऊंड घ्यायचा, असं करायचं आहे।